नमस्कार मंडळी, तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आताच्या गणपतीच्या स्पेशल नवीन सिरीजमध्ये। गेल्या वेळेस तुम्ही पाहिलं की निवंगुणे फॅमिली गेली होती देवदर्शनाला। आताच्या या सिरीजमध्ये तुम्ही बघू शकता की सालाबादप्रमाणे यंदाही आमच्या घरामध्ये गणपती बसतोय, गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे। त्यासाठी तुम्ही बघू शकता इथे आमची सगळी ही तयारी चालू आहे। या सगळं आता आम्ही डेकोरेशन वगैरे करायला घेतलेलं आहे। तर आता तुम्ही बघू शकता, हे बघा हे सगळं आमचं सेटअप इथे लागलेलं आहे। जस्ट आज पहिला दिवस आहे, आम्ही तयारी करतोय आणि माझ्याबरोबर आहे अभिषेक। काय सांगायचंय आता, आपली काय अजून किती दिवस लागतील आपल्याला गणपती? अजून 6 दिवस लागतील गणपती येईपर्यंत। हा, गणपती असा अपेक्षा आहे की ऍटलीस्ट गणपती यायच्या आधी तरी आमची तयारी होईल, बसायच्या अगोदर तरी होईल। पण आता बघूया, आता आपण पूजा करणार, आपण जस्ट आता एक पूजा करूया। तर मी अभिषेकला सांगेन की त्यांनी पूजा करावी आणि आपण मग अशा प्रकारे सुरुवात करतोय। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। ए भाई, धीरे धीरे, तोडायचा नाही आपल्याला पलंग। बघा अशा प्रकारे हे आम्ही असं पूर्ण लावून घेतलेलं आहे आणि म्हणजे ह्याच्यावर एक फळी येणार आहे आडवी। ही बघा, ही फळी आहे, ती फळी येणार आहे। अभिषेक एकदम कुशल कारागिरासारखा काम करताना आपल्याला इथे दिसतोय। नमस्कार मंडळींनो, आज आहे आमचा डेकोरेशनचा दुसरा दिवस आणि आता तुम्ही इथे बघू शकता, इथे आम्ही मागे हे कार्डबोर्ड लावलेले आहेत। हा एक असा ढाचा उभा केला आहे आणि त्याच्यामध्ये हे असे कार्डबोर्ड आम्ही कार्डबोर्ड लावलेले आहेत, हे असे, ठीक आहे। हे असे सगळे असं चाललेलं आहे आणि अजून एका मेंबरची ते एंट्री झालेली आहे, बाबळूची एंट्री झालेली आहे इकडे। आता तो आम्हाला मदत करायला आलाय, आमचं काम वाढवायला आलाय माहिती नाही, पण तो एंट्री त्याची झालेली आहे। बाबळू हाय बोल, हाय हाय कर ना, हाय हाय कोणतरी, हाय हाय तरी कर। चलो बाय। अरे सॉरी सॉरी सॉरी, पकड इसको। अरे यार एक मिनिट, हे बघा, हे अशा प्रकारे आपण हे लावलेलं आहे आणि हे आता अभिषेक मास्टर ह्याला जॉईन करतात। ह्याच्यामध्ये जरा गॅप आलाय, त्याला आपण आता जॉईन करणार आहोत। ये लाल रंग कब मुझे छोड़ेगा, दोस्तों रात के बज गए हैं, बज गए हैं और अभी मुझे नींद आने लगी है। इतने जल्दी नींद आ गई मुझे। आला एक तर 9:30 वाजता। आज मैं बहुत थक गया हूँ गाइस, बहुत लफड़ा हो गया है मेरे साथ दिन भर, इसलिए मैं बहुत थक गया हूँ गाइस। गाइस चाय पी लो। ये देखो गाइस, इतना काम किया है हम लोगों ने, पूरा इतना ऐसा पीछे का पूरा ऐसा दीवार खड़ा किया है और ये आदमी बोलता है कि कुछ भी काम नहीं हुआ है करके।
यहाँ पे हमको नींद आ रही है और ये बोलता है कुछ भी काम नहीं किया है। हमको हाजिरी मांगता है मतलब मांगता है, हमारी मांगे पूरी करो। हे आहेत आमचे अभिषेक निवांगुणे, जे आहेत ह्या डेकोरेशनचे करते धरते। तर आतापर्यंत काल आमचं हे काय होतं ते कार्डबोर्ड ना, ब्राऊन कलरचा कार्डबोर्ड होता, त्याला आता अशा प्रकारे इथे काय केलंय, पीओपी नाही, वॉल पुट्टी लावली, वॉल पुट्टी लावून त्याला जरा असं एकदम असं स्ट्रेंथ दिले, तर तुम्ही बघू शकता इथे। आणि ही असा व्हाईट पेपर याच्यावरती असा लावलेला आहे। आणि आता इकडे असं बघा, हे पूर्ण असं दिसतंय आणि याच्यामध्ये हे पूर्ण असे हे कार्ड पेपर आपण याच्यावरती सगळीकडे लावणार आहोत। आणि हे 2 पिलर, हे सुरुवातीला आम्हाला असं वाटलं की हे एवढं बिचाऱ्यांनी मेहनत करून बनवलंय, पण नंतर माहीत पडलं सांगायचं नसतं हे सगळं। हा, हे सांगायचं नसतं, हे असं सांगितलेलं आहे इकडनं आता, त्यामुळे हे बनवलेलं आहे। हे तुम्ही बघू शकता, हे काल रात्रभर जागून याने बनवलेलं आहे सगळं। तर याच्यामध्ये कुठेच बाहेरची कुठली वस्तू आणलेली नाहीये, सगळं असं होममेड आहे। हा, खूप मेहनत करावी लागते या सगळ्या गोष्टीसाठी, घोर तपश्चर्या करायला लागतं, घाम गाळावा लागतो, तेव्हा जाऊन ही सिद्धी प्राप्त होते। धन्यवाद। खालचा बेस इकडे बनवते माझी मम्मी। कापला लवकर कापते करा। हे बघा, हा असा पिलर आहे आणि याचा जो बॉटम साइड आहे ना, ॲज पर पिक्चर पिलरचे जो खालची जी बाजू आहे ना, त्याच्यासाठी जो बेस बनवायचा आहे तो आता मम्मी, हे बघा इकडे सर्कल कटिंग सुरू आहे। कटर खूप धारेचा आहे म्हणून एकदम हळूहळू कापायला लागते। लॉक आहे ना, लॉक आहे तर बोर्ड तू रेकॉर्ड करतेस ना, त्या नुसतंच बडबड करते नसते। हे बघा, कर व्हिडिओ काढते। हा, काय मदत करायला आले, पेपर सेट करायला आणि बसतो कॉन्टेंट बनवायला आले। आडवा अरे उभा नाही। हे आडवा काढ, आडवा। ओ माय गॉड, हे बघा इकडे सगळेच कामाला लागले। तिकडे माझी मम्मी काम करते आणि माझा काका काम करतो। दमून जाईल रे। असं पूर्ण लावून घ्यायचंय, मग पूर्ण लावून घेतल्यावर असं पेपर स्टिक करायचं काम आहे। हे बघा इकडे मी सर्कल कट करून घेतलाय बघा, आणि मग आता त्याला अशी ही बॉर्डर लावायची आणि मग ते त्याला अटॅच करायचं। नाव द टाइम थोडंसं नसेल तर चालेल ना? हा, मध्ये चालेल। तर हे दोघं एकमेकांची ॲडवाइस एकमेकांना शेअर करत आहेत। बघू शकता इकडे फक्त कॉर्नर नाही तर मध्ये पण ग्लू लावायचा असतो। येस लावलेला आहे, आम्ही लावलेला आहे, आम्ही आमचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे, आम्ही आमचं पूर्ण त्याच्यामध्ये टॅलेंट वापरलेलं आहे। आम्ही अशा प्रकारे इथे आपण आता गम लावलेला आहे आणि त्याच्यानंतर हा व्हाईट पेपर जो आहे तो आपण याच्यावरती आपण पेस्ट करणार आहे। मला आता हात माझा खराब आहे, खूप चांगला आहे का माझा डावा हात चांगला आहे। पेस्टिंग टाइम इज नाउ। बरोबर, ठीक आहे। एकदम हळू एकदम हलक्या हातांनी ते दाबायचं असतं, जोरात दाबलं तर बॅकग्राऊंड खराब होऊ शकतं। हे बघा परफेक्ट, 1 2 3 झालेले, 3 झालेले आहेत। 2 3 4 5 1 2 3 4 करायचे राहिलेत बघा। हे बघा, आता आपण जो सर्कल कट केलेला फॉर द बेस ऑफ द पिलर, त्याला परफेक्टली तुम्हाला शेप मध्ये आणायचं तर आहेच, पण शेप मध्ये आणून मग त्याला सँड पेपर, हे बघा असं सँड पेपर भेटतो मार्केटमध्ये, त्या सँड पेपरने त्याला परफेक्ट शेप द्यायचा असतो। हे बघा इकडे सुरू आहे, हे काम करत आहे माझी काकी।
एक मिनिट बघा जरा कॅमेरामध्ये. हे बघा ही काकी. इकडे शेपिंगचं काम सुरू आहे, इकडे पेस्टिंगचं काम सुरू आहे, इकडे माझी मम्मी दुसरा सर्कल बनवतीये आणि इकडे शौर्य फुल्ली ऑन टाइमपास करते, फुल्ली ऑन टाइमपास. आता आला इकडे. शेप मध्ये आणायचं. आता इकडे काकी करायचं म्हणते आणि आज शौर्य इकडे मांडीवर बसलेला आहे. आता कसं करायचं तुम्ही सांगा. आणि मग ते सर्कलच्या बॉर्डरनी परफेक्टली तुम्हाला हे कुठे गेला सर्कलच्या बॉर्डरनी तुम्हाला ते असं राऊंड असतं ना तसं पिलरला करायचंय. त्याचा पण मी एक व्हिडिओ त्याचा पण व्हिडिओमध्ये इन्क्लूड केला आहे मी, तर तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही आहे. हे खूप लॉंग आहे, असं ह्याला पूर्ण फोल्ड करायचं आहे आणि मग तो पिलरच्या बेसला लावायचा. आणि हे बघा तुम्हाला एज मध्ये पण कटिंग करायला लागते. ह्यामध्ये खूप टाइम येणार आहे, पण मी ह्याचा पूर्ण व्लॉग यूट्यूब मध्ये टाकणार आहे माझ्या चॅनलवर. आणि लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब. कारण की येणाऱ्या सगळे अपडेट्स तुम्हाला फक्त माझ्याच चॅनलवर भेटणार आहेत. आता जसं गणपतीचे पण ब्लॉग्स बनवणार आहे, इट जस्ट फॉर डेकोरेशन. अजून सेलिब्रेशन ब्लॉग बाकी आहे आणि तो लवकरच मी माझ्या चॅनलवर टाकणार. असे एक्युरेट किती सर्कल करायचे तुम्ही सांगू शकता का? असे अजून किती सर्कल लागणार आहेत तुम्ही सांगू शकता का? किती ॲक्युरेट तुम्हाला 8 सर्कल. हे बघा आता ऑलरेडी 3 सर्कल कट झालेले आहेत आणि आता होणार आहे. हे बघा दाखव. हे बघा आफ्टर फिनिशिंग तुमचा सर्कल काहीतरी असा दिसायला पाहिजे. आणि अशा प्रकारे ही पूर्णपणे बॅकग्राऊंड आपण व्हाईट केलेली आहे. पूर्ण बॅकग्राऊंड ही कार्ड पेपरनी आपण चिकटवलेले आहेत. कार्ड पेपर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. आणि इथे ह्या पिलरच्या खाली जे आपल्याला बेसला लावायचं आहे ते हे आपण इथे तयार केलेलं आहे. आणि हे अशा प्रकारे न्यूजपेपर आतमध्ये लावून त्याला पूर्ण एक स्ट्रेंथ द्यायचं काम चालू आहे. आतून आणि बाहेरून त्याला पूर्ण फेविकॉलने आपल्याला लावायचं आहे. इकडे फुल फ्लेजमध्ये काम चालू आहे. नमस्कार मित्रमंडळींनो, तर आपल्या या पुढच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. म्हणजे आपलं जे गणपती डेकोरेशनचा जो आपण व्लॉग चालू केला आहे त्याचा आज मला असं वाटतं 3रा दिवस आहे ना रे? चौथा दिवस आहे तो. मी 2 दिवस गायब होतो, त्याच्यामुळे तुम्ही इथे बघू शकता. मी तुम्हाला जस्ट कॅमेरा रोटेट करून दाखवतो. आपण फक्त इथे ना व्हाईट कार्ड पेपर लावला होता आणि बाकीचं काहीच नव्हतं. मात्र अक्षय निवंगुणे आणि अभिषेक निवंगुणे यांच्या अथक परिश्रमानंतर कालच्या रविवारचा पूर्ण त्यांनी हा मेहनत केलेली आहे. ही फुलं तुम्ही बघू शकता. इथे हे सगळे हे घंटी वगैरे इथे सगळी लावलेली आहे. तुम्ही वेगवेगळ्या आकाराच्या घंट्या तुम्ही इथे बघू शकता. आणि काय वाटतं तुम्हाला, हे खूप सुंदर झालं असं वाटत नाही? हे बघा इथे हा एक पिलर उभा केलेला आहे. ह्याच्यामध्ये हे तुम्ही दिवे बघू शकता. आणि तसंच हे अजून एक बाकी आहे. आता हे माझ्या वाटणीचं आहे, त्यामुळे हे आम्हाला करायचं आहे. 1 तासभर ह्याला लागेल. आणि बाकी काय वाटतं तुम्हाला? हे सुंदर वाटतंय? पण नाही, तुम्ही चुकीचे आहात. हे अति सुंदर आहे. मॅजिक बघितलं? हा, अजून एक तुम्हाला जादू तुम्हाला इथे दाखवणार आहे. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, दिव्यांची रोषणाई बघू शकता. बघितलं? खूपच सुंदर दिसतंय. आणि आता अजून हे खूप आणखी छान दिसणार आहे. अजूनपर्यंत इथे बॅक साईडचं जे काय आहे डेकोरेशन बाकी आहे. आजचा आमच्याकडे दिवस आहे आणि त्याच्यानंतरला अजून उद्याची पण रात्र आम्हाला गाजवायची आहे. त्यामुळे स्टे ट्यून्ड आणि तुम्ही बघा
की कशा प्रकारे आम्ही आमची तयारी करतो आणि तुम्हाला नक्कीच ह्याच्यामध्ये अजून आम्ही काय काय करतोय डिटेलिंगमध्ये तुम्हाला अजून त्याच्यामध्ये बघायला मिळणार आहे गणपतीचं डेकोरेशन. तो स्टे ट्यून्ड. हे बघा आता आम्ही इथे डबल टेप घेतलेली आहे आणि हे जे दिवे आहेत या दिव्यांच्या मध्ये हा जो गॅप आहे हे हलत आहेत ना, तर ह्याला फिक्स करायचं आहे आपल्याला, सो दॅट ते दिवे जे आहेत हे असे हलणार नाहीत किंवा पडणार नाहीत. त्यामुळे आता छोटं छोटं असं हे कट करून घेणार आम्ही आणि त्याच्यानंतरला हे प्रत्येक दिव्याच्या खाली लावणार सपोर्टसाठी. डबल टेप आहे, सो त्याला एक फिक्स हे होईल. अशा प्रकारे हे आपण इथे लावतो आहे. सो खालची टेप वरची आहे कागद तो काढून डबल टेप ओपन केले आणि ह्याचं टोक जे आहे समोर असायला पाहिजे, म्हणजे कसं व्यवस्थित हे होईल ते. अशा प्रकारे आपल्याला हे बाकीचे सगळे जे आहेत ते आपल्याला करायचे आहेत. ठीक आहे. जवळजवळ 40 दिवे आहेत हे, बरोबर 40 दिवे आहेत आणि बरोबर 40 दिवे आहेत. सो आपल्याला ते आता 1 बाय 1 लावायचे आहेत अशा प्रकारे. ठीक आहे. ओके, भेटूया लवकरच. हे बघा, हे अशा प्रकारे हा पूर्ण पिलर हा रेडी झालेला आहे. ह्याच्यामध्ये सगळे दिवे आम्ही लावलेले आहेत आणि व्यवस्थित त्याला चिकटवून सुद्धा घेतलेलं आहे. आणि आता हे कसं दिसते तुम्हाला बघायचं आहे का? 1 2 3. ओ ब्युटिफुल ब्युटिफुल, एकदम ब्युटिफुल दिसत आहे, एकदम ब्युटिफुल दिसत आहे. लांबून पूर्ण पिलर दाखव अशी मागून सूचना आलेली आहे. तो बघा हा पूर्ण पिलर किती छान दिसत आहे. वा 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 वा, स्वतःचीच तारीफ करताना इथे अभिषेक निवांगणे. चला आता बघूया, आपण पुढच्या पडावाकडे जाऊया. आपण आपल्याला पिलर असाच सजवायचा आहे. चलो. हे बघा, हे जे दिसते तुम्हाला हे खूपच म्हणजे कॉम्पॅक्ट आहे, बरोबर. पण हे असं असतं, एक मोठं असतं, त्याला प्रॉपर शेप देऊन त्याला कट करावं लागतं. तर ते शेप द्यायचा हा आता प्रोसेस चालू आहे याच्यामध्ये. ठीक आहे. सो असं प्रॉपर त्याला कर्व देऊन म्हणजे ते इथे फिक्स होईल बरोबर. त्याच्यासाठी तर ते काम चालू आहे. त्याला थोडंसं त्याला खरडवून त्याला व्यवस्थित जरा आपल्याला शेपमध्ये आणावं लागतं आणि नंतरला हा गम त्याच्यावरती लावायचा, जेवढा जास्त लावता येईल तेवढा लावायचा आणि मग त्याला आपल्याला इथं चिकटवायचं आहे. चिकटवायचं व्यवस्थित चिकटवल्यानंतर त्याला तसंच धरून ठेवायचं काही थोड्या टायमापर्यंत 1 मिनिट वगैरे आणि नंतरला मग ते सुकायला सोडून द्यायचं. मग हे असं पूर्ण सुकतं. व्यवस्थित सुकून झाल्यानंतरला त्याला एक चांगली स्ट्रेंथ मिळते. ओके. हे बघा, हे आता हे मागचं डिझाईन केलेलं आहे. ओके. आणि हा एक डिझाईन ह्याच्यामध्ये केलेला आहे आणि इथे पण आता आम्हाला लाल पेपर लावायचा आहे. हे दोन्ही बाजूचे जे पिलर आपण मगाशी काल बघितले ते पूर्ण झालेले आहेत आणि याच्यामध्ये ह्याच्यावरती आता पूर्ण आपण हे लावून घेतो आणि ह्याला समसमान प्रमाणामध्ये मिक्सर करून घेऊन आपण व्यवस्थित त्याला ग्लू लावतोय, फेविकॉल लावतोय. अशा प्रकारे या ठिकाणी आपण इथे ग्लू लावतोय. त्याच्यावरती आपल्याला हा वाला कागद आपल्याला इथे लावायचा आणि त्याच्यावरती आपल्याला हे लावायचं. अशा प्रकारे लागणार. मला नाही राहू दे, असं हात लाव ना. ते चालू करायचं होतं की ते चल लाव, हे लाव, परत लावते. खाली
दोन मिनिटं नाही चालणार. आपल्याला तसं पण ते हे टाकायला लागेल, ऑडिओ कसला पेड अरे तो मी लहान होतो आपण व्हायचं हे उच्चा पेड टाकायला. आम्ही पण लहान होतो ना आपण यायचं उच्चा पेड असं करता उच्चा पेड उच्चा पेड. ते दाखव. बांधू नको बांधू नको. तू नको बांधू आम्ही कसं बांधणार इथं बांधतो काम मला इथं आहे ना इथं पुढे पण आहे काय इथे बांधायला लागलं. हा बांध ना. इथे बांधतो. हा ते बांध. हा तिथेच बांधा. तिथे बांध. पेटून ठेवलेलं आहे पण हे दही नाहीये हा गम आहे ह्याला म्हणतात फेविकॉल. हे सगळीकडे लावायचं ना. नाही माहिती. मी नाही जात आता तिकडं. बरोबर आहे का? नाही. तुला दिसली पाहिजेत ना यार एवढी मेहनत नाही आणली संडेला मार्केटला गेलो माहितीये एक दिवस अगोदर करूया. तर भावना एकदम अशा एकदम कटून बाहेर दिसलं पाहिजे ना ते यार की एवढं केलंय. इकडे काय आहे? हा मस्त दिसतंय एकदम. छान दिसतंय. छान उत्तम. आधार कार्ड